आणि आणि कुठे बोलतो मी? अरे बोलायचं किती आहे माझ्याकडे इथे. आता तुम्ही जशा पद्धतीने आरोप रोज करता इकडे, तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःवर घेऊ नका, पायऱ्यांवर, प्रत्येक अधिवेशनात, रस्त्यावर, त्याच्या तुलनेत मी किती बोलतोय, मी किती संयम बाळगलाय. मी संस्कृती परंपरा आपली सोडलेली नाही महाराष्ट्राची. अरे तुम्ही कधीच नाही, पण मला सोडायला पण लावू नका. पण खूप आहे पोतडीमध्ये, आळ्याला गेलो हळूहळू तर खूप निघेल. त्यामुळे अशोकरावांना मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं, पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण. ते तर आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आम्ही घेतलेल्या प्रत्येक विकास प्रकल्पाबाबत ते आता निकालच खोटं आणि दिशाभूल करणारे आरोप करत असले तरी सुद्धा यथावकाश त्यांना याही प्रकल्पांबाबत आमच्या कामाची पोचपावती द्यावीच लागेल. पण ज्याला मनाचा मोठेपणा असेल तर ते देतील, त्याच्यावर मी जाऊ द्या बोलत नाही. याशिवाय अंतिम आठवडा प्रस्तावात शालेय शिक्षणाच्या झालेल्या दुरावस्थेचा देखील ओझरता उल्लेख केलेला आहे. पण आता आपण विषय काढलेलाच आहे, त्यामुळे मी एवढंच सांगतो, शालेय शिक्षणाची दुरावस्था झालीच होती. पण ती कधी झाली होती? तुमच्या सरकारच्या कालावधीत. केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये 2017 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र पहिल्या लेवलवर होता, पहिल्या क्रमांकावर होता, म्हणजे अव्वल दर्जाचा होता. मात्र महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी आणि या सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेची घसरण होण्यास सुरुवात झाली आणि 2021-22 साली राज्य तिसऱ्या लेवलवर विजयराव गेलं, म्हणजे थर्ड क्लास वर गेलं. डिजिटल स्कूल आणि वर्ल्ड क्लास शिक्षणाच्या गमजा आणि गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेला थर्ड क्लास वर नेऊन ठेवलं होतं. ही वस्तुस्थिती आहे वर्षाताई, ही वस्तुस्थिती आहे, तपासून बघा. पण आम्ही कारभार हाती घेतल्यापासून शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने काम सुरू केलं. माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आम्ही राज्यभर राबवतोय. त्याची सुरुवात देखील झाली आहे. महावाचन अभियान राज्यभरात राबवलं जात आहे, त्यामुळे वाचन संस्कृती वाढेल, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल. संच मान्यता, अध्यक्ष महोदय, शिक्षक भरती आणि शाळा मान्यता या सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आमचे शिक्षण मंत्री केसरकर राबवत आहेत. याशिवाय CSRच्या माध्यमातून अनेक नामवंत कंपन्या या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पुढे येत आहेत आणि मॉडेल स्कूल देखील या ठिकाणी करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. कोंबडं किती झाकून ठेवलं तरी महाराष्ट्रात विकासाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला मी सांगतो. किती आरोप केले तरी सुद्धा आम्ही जे काम करतोय ते जनतेसमोर आहे. महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामातून होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतीमध्ये विरोधकांनी बात केलेली आहे. अमीन भाई जितेंद्र आवाड इधर सामने बैठे हैं, मैंने उनके सामने ही एक कमिश्नर को फोन किया. मैंने कहा अनधिकृत बांधकाम